यूट्यूबवरील एका व्हिडिओवर विश्वास ठेवून घेतलेला निर्णय आणि काही तासांतच एका आनंदी क्षणाचं रूपांतर मोठ्या दुःखात झालं. नेमकं काय घडलं? पहा ही बातमी. दुसऱ्या बाळाच्या जन्मासाठी एका 32 वर्षीय महिलेने रुग्णालयाऐवजी घरीच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. उपलब्ध माहितीनुसार प्रसूतीच्या वेळी कुटुंबियांनी इंटरनेटवरील व्हिडिओंचा आधार घेत मदत करण्याचा प्रयत्न केला. प्रसूती यशस्वी झाली आणि एका चिमुकल्या मुलीचा जन्म झाला. मात्र आनंद फार काळ टिकला नाही. बाळाच्या जन्मानंतर काही वेळातच महिलेला मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव सुरू झाला. तिची प्रकृती झपाट्याने खालावू लागल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढे अधिक उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र काही दिवसांच्या उपचारानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक तपासात प्रसूतीनंतर झालेला गंभीर रक्तस्राव हे मृत्यूचं मुख्य कारण असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधित कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. ही घटना प्रत्येक कुटुंबासाठी एक मोठा धडा आहे. इंटरनेटवरील माहिती अनेकदा उपयुक्त ठरू शकते, पण ती तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला किंवा वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नाही. विशेषतः गर्भधारणा आणि प्रसूतीसारख्या गंभीर बाबींमध्ये कोणताही निर्णय स्वतः घेण्यापेक्षा प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार घेणं अधिक सुरक्षित असतं. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.